जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर हाशिम मुसा उर्फ सुलेमान शाह मुसा याला भारतीय सैन्यानं ठार केलं आहे। श्रीनगरच्या लिडवास परिसरात झालेल्या चकमकीत हाशिम मुसा आणि त्याच्या 2 साथीदारांना कंठस्नान घालण्यात इंडियन आर्मीला यश आलं आहे। या चकमकीचे फोटो आणि माहिती आता समोर आलेला असून भारतीय सैन्याच्या शौर्याची आणि दहशतवादाविरुद्धच्या कठोर कारवाईची एक विशेष अशी कामगिरी मानली जात आहे। मात्र यासाठी गेल्या काही दिवसांपासून लष्कराकडून त्याची तयारी सुरू होती। याबाबतची माहिती म्हणजे दहशतवादी ठिकाणं आणि त्यांना यामध्ये कोण कोण मदत करत आहे यावरती त्यांची पाळत ठेवली जात होती। आणि आज तर श्रावण महिन्याच्या पहिलाच सोमवार आणि हे जे ऑपरेशन राबवले आहे त्याला देखील ऑपरेशन महादेव असं नाव देण्यात आलेलं आहे। म्हणजे संसदेत विरोधकांकडून पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि यामध्ये सहभागी असलेले दहशतवादी, हल्ला करणारे दहशतवादी आणि पाकिस्तान या संदर्भात विविध असे प्रश्न मोदी सरकारला विचारले जात होते आणि त्यानंतर मोदी सरकारकडून अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारे उत्तर देण्यात आलेलं नव्हतं। परंतु हे विविध प्रश्न विचारून झाल्याच्या नंतर मात्र सरकारकडून एवढ्या दिवस यावरती मौन धरलेलं होतं आणि आता ऑपरेशन महादेव राबवलं आणि यामध्ये पहलगाम हल्ल्यातील एक दहशतवादी ठार करण्यात आला आणि त्याचे 2 मित्र देखील यामध्ये ठार करण्यात आलेले आहेत। आणि आजच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावरती स्पष्टीकरण दिलं आहे। हे सगळं काही जुळून आले आहे की आणले आहे याबाबत काही प्रमाणात साशंकता देखील निर्माण होते आहे। तर त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील आपण मध्यस्थी करून भारत आणि पाक यांचं युद्ध थांबवलं असल्याचा दावा केला होता। मात्र तो दावा त्यांचा फोल ठरवत राजनाथ सिंह यांनी हा दावा खोडून काढला आणि अमेरिकेची कोणतीच भूमिका यामध्ये नव्हती असं देखील स्पष्ट केलेलं आहे। मात्र यावरती एवढे दिवस भारत सरकार किंवा संरक्षण खातं किंवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणीच कसं काही बोललं नाही याबाबत देखील शंका उपस्थित केली जात आहे। तसंच हाशिम मुसा हा पहलगाम येथील 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा एक मुख्य सूत्रधार होता। या हल्ल्यात 5 दहशतवाद्यांनी बायसरण खोऱ्यात पर्यटकांवरती बेछूटपणे गोळीबार केला, ज्यामध्ये 26 जणांचा बळी गेलेला होता। यात 25 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिक यांचा समावेश होता। हल्लेखोरांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य केलं आणि इस्लामिक आयत वाचता न येणाऱ्या पर्यटकांना गोळ्या घालून ठार केलं गेलं। या हल्ल्यात एकूण M4 कार्बाइन आणि AK-47 यांसारख्या शस्त्रास्त्रांचा देखील वापर करण्यात आलेला होता। द रेजिस्टन्स फ्रंट म्हणजेच TRFचा जो लष्कर-ए-तैयबाचा एक भाग देखील त्याला मानलं जात होतं। त्याने या सुरुवातीला या हल्ल्याची जबाबदारी घेतली, परंतु काही काळानंतर ती जबाबदारी त्यांनी झिडकारली किंवा ती नाकारली। हाशिम मुसा याने सोनमर्ग येथील जेड मोहर बोगद्यात 2024 मध्ये झालेल्या हल्ल्यांचे नियोजन केलेलं होतं। त्यातला तो एक मास्टरमाइंड होता। या हल्ल्यात 6 मजूर आणि एका डॉक्टरसह 7 जण मारले गेलेले होते। त्यानंतर हा हल्ला देखील लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवाद्यांनीच घडवलेला होता। हाशिम मुसा हा मूळचा पाकिस्तानी लष्करातील सोशल सर्व्हिस ग्रुप म्हणजेच SSG मधील एक पॅरा कमांडो होता। त्याला विशेष प्रशिक्षण प्राप्त देखील झालेलं होतं आणि तो अत्यंत धोकादायक दहशतवादी कमांडर देखील बनला होता किंवा मानलं जातं त्याला। 2022 मध्ये त्याने भारतात घुसखोरी केली आणि अनेक दहशतवादी हल्ल्यांचे कट देखील रचलेले आहेत। पहलगाम हल्ल्यापूर्वी त्याने 7 दिवस बायसरण खोऱ्यात रेकी केली होती। तसंच त्यानंतर सोनमर्ग बोगद्यातील हल्ल्याचं नेतृत्वही त्यानेच केलं होतं। दाचिगामा आणि लिडवासच्या जंगलामध्ये लपून तो पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत होता, परंतु भारतीय सैन्यानं त्याला गाठलं। त्याला पकडण्यासाठी किंवा ठार करण्यासाठी 20 लाखांचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलेलं होतं। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यानं ऑपरेशन महादेव हाती घेतलेलं होतं। गेल्या 3 महिन्यांपासून हे ऑपरेशन सुरू होतं। ड्रोन आणि मानवी गुप्तचर यंत्रणेच्या म्हणजेच ह्युमिंटच्या याच्या सहाय्यानं सैन्यानं दहशतवाद्यांची ठिकाणं शोधून काढली।
आणि त्यानंतर 28 जुलै रोजी श्रावणी सोमवारी म्हणजेच आज रोजी लिडवास परिसरात झालेल्या चकमकीत हाशी मुसा आणि त्याचे 2 साथीदार अबू हमजा आणि यासिर यांना ठार करण्यात आलेला आहे। या तिन्ही दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्यात सहभाग होता। पहलगाम हल्ल्याच्या 2 आठवड्यानंतर म्हणजे 6 आणि 7 मे 2025 रोजी भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर देखील राबवलं होतं। या ऑपरेशनमध्ये भारतीय वायुसेना, स्थलसेना आणि नौसेना यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत असलेला काश्मीर म्हणजेच POK मधील 9 दहशतवादी तळांवरती हल्ले केलेले होते। यात लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यांच्या तळांचा देखील समावेश होता। या कारवाईत 100हून अधिक दहशतवादी देखील आणि त्यांचे प्रशिक्षण आणि हँडलर्स ठार झालेले होते। त्यानंतर भारतीय वायुसेनेने ब्रह्मोस, स्कॅल्प आणि हॅमर मिसाईल्सचा तसेच इस्रायलच्या सहकार्याने विकसित केलेल्या कामिकाझी ड्रोन्सचा वापर देखील यामध्ये केलेला होता। पाकिस्तानच्या मुर्दकी येथील लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय आणि बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय उद्ध्वस्त त्यावेळी करण्यात आलेलं होतं। केवळ 12 मिनिटांमध्ये हे ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे राबवण्यात आलेलं होतं। दरम्यानच्या काळात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले की ही कारवाई भारताच्या लष्करी इतिहासातील एक ऐतिहासिक घटना मानली जात आहे। आमच्या जवानांनी माता भगिनींच्या सिंदूरचे रक्षण केलं। ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवरती म्हणजेच LOC वरती गोळीबार केला आणि ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न देखील केला होता। त्यामध्ये काही भारतीय नागरिक देखील मृत्यू पावलेले होते। भारताच्या मल्टीलेयर डिफेन्स सिस्टमने देखील ज्यात आकाश बॅटरी S-400 बराक 8 आणि स्वदेशी ड्रोन डिटेक्शन सिस्टम यांचा देखील त्यावेळी समावेश करण्यात आलेला होता। हे सर्व हल्ले परतवून लावलेले होते। पाकिस्तानच्या सरगोधामध्ये किंवा चकलाला, रहीम यार खान आणि रफिकी आणि अन्य हवाई तळांना देखील भारतीय वायुसेनेनं त्यावेळी लक्ष्य केलं आणि त्यांचा नाश देखील केलेला होता। पाकिस्तानने या कारवाईला कायराना हल्ला म्हणजे संबोधत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तक्रार देखील केली होती। मात्र भारताने स्पष्ट केले की ही कारवाई केवळ दहशतवादी तळांविरुद्ध होती आणि कोणत्याही लष्करी किंवा नागरी तळावरती केलेली कारवाई नव्हती। त्यामुळे त्यावेळचे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जे आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील 7 मे ते 13 मे 2025 दरम्यान ऑपरेशन सिंदूर सुरू असताना भारत-पाकिस्तान युद्धविरामाची घोषणा केली होती। भारताने या दाव्याचं खंडन देखील करत तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला नकार दिलाय। म्हणजेच राजनाथ सिंह यांनी लोकसभेत ठामपणे सांगितलं की ऑपरेशन सिंदूर थांबवण्यामागे कोणाचाही किंवा कोणत्याही प्रकारे दबाव नव्हता। म्हणजेच यामध्ये अमेरिकेचा कोणताही दबाव नव्हता किंवा डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही वक्तव्य केलं होतं ते निर्विवादपणे असत्य आहे। आम्ही ठरवलेली सर्व उद्दिष्ट साध्य केली असं देखील राजनाथ सिंह यांनी म्हटले। तसंच पाकिस्तानच्या DGMOने युद्धविरामाची विनंती देखील त्यावेळी केलेली होती। तेव्हाच ऑपरेशन स्थगित करण्यात आलं। ऑपरेशन सिंदूरला जागतिक स्तरावर संमिश्र अशा प्रतिक्रिया देखील त्यावेळी मिळाल्या। खाडी देश आणि इस्रायलने भारताच्या कारवाईचं समर्थन केलं होतं, तर तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता। संयुक्त राष्ट्राने तणाव कमी करण्याचं आवाहन देखील केलं होतं। भारताने आपली झिरो टॉलरन्स धोरणाची भूमिका स्पष्ट करताना स्पष्ट केले की दहशतवादी हल्ले हे युद्धाची कृती मानली जाईल आणि सिंधू जल करार देखील पुन्हा सुरू होणार नाही। जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देणं बंद करत नाही तोपर्यंत ऑपरेशन महादेव आणि ऑपरेशन सिंदूर यांनी भारतीय सैन्याच्या सामर्थ्याचा आणि दहशतवाद विरुद्धच्या दृढ निश्चयाचा एक परिचय किंवा परिणाम असल्याचं जगाला तसं दाखवून दिलं आहे। आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील सांगितलं आहे की ही कारवाई भारताच्या माथ्यावरील सिंदूरचे एक प्रतीक आहे। म्हणजे ज्या विधवा महिला आहेत त्यांच्या किंवा दहशतवादी हल्ल्यात ज्या काही मृत झालेले नागरिक आहेत त्यांच्या महिलांचे एक सिंदूरचे प्रतीक आहे। आमच्या तिन्ही सैन्य दलांनी समुद्रापासून जमिनीपर्यंत आणि आकाशापर्यंत प्रत्येक आघाडीवरती पाकिस्तानला चोख असं प्रत्युत्तर दिलं। भारतीय सैन्याने जारी केलेल्या
बुकलेटमध्ये ऑपरेशन सिंदूर आणि महादेवमधील शौर्याच्या क्षणांचे फोटो आणि माहिती देखील समाविष्ट आहे। यात ऑपरेशन रूममधील सैन्य अधिकाऱ्यांच्या छायाचित्रांपासून ते पाकिस्तानी ड्रोनच्या मलब्यापर्यंत सर्व काही यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। पहलगाम आणि सोनमर्ग या हल्ल्यांचा मास्टरमाइंड हाशिम मुसा याला ठार करून आणि ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादी तळांचा नायनाट करून भारतानं दहशतवादाविरुद्ध आपली कठोर भूमिका पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। भारतीय सैन्याच्या या शौर्यगाथेने देशवासियांचं मनोबल देखील उंचावलं असून पाकिस्तानला स्पष्ट असा संदेश देखील या माध्यमातून देण्यात आलेला आहे। भारताची मित्रता ही कमजोरी नाही तर शक्ती आहे असं देखील भारतानं या सगळ्या कारवाईतून किंवा या ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव यांच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे। तसंच संसदेत हे सगळं काही स्पष्टीकरण देत असताना विरोधकांचं जे काही प्रश्न होते आणि त्या प्रश्नांना एक प्रकारे उत्तर देण्याचं आणि भारतात एक वेगळा संदेश जाऊ नये किंवा आपलं राजकीय नुकसान होऊ नये असा देखील यामागे एका कयास असल्याचं म्हटलं जात आहे। मात्र यामध्ये आता ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव याबद्दल आणि सरकारच्या भूमिकेबद्दल तसंच विरोधकांच्या भूमिकेबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुर्तास धन्यवाद। नक्कीच भेटूयात पुढील